उद्योग मंत्री डॉक्टर उदय सामंत की अध्यक्षता में जिला स्तरीय निवेश सम्मेलन का आज आयोजन किया गया। इस सम्मेलन में जिला के उद्यमी शामिल हुए। इस जिला स्तरीय निवेश सम्मेलन में उद्योग से जुड़े सभी हितधारक भी भाग उन्होंने लिया है। इस उद्योग सम्मेलन में मंत्री ने कहा कि महाराष्ट्र में और बेहतर कार्य करने वालों को हम सम्मानित भी करेंगे। साथ ही साथ महाराष्ट्र में उद्यमी को बढ़ावा देने के लिए केंद्र के साथ मिलकर राज्य सरकार भी अपनी भागीदारी को सुनिश्चित करने में लगी हुई है। इस कार्यक्रम में तमाम वरीय अधिकारियों के साथ मंत्री मौजूद रहे। उन्होंने महाराष्ट्र के बेहतर भविष्य को लेकर भी चिंता जाहिर की है। उन्होंने कहा है कि जब तक हमारी सरकार है तब तक महाराष्ट्र में एक साफ सुथरी और अच्छी सरकार का काम करना हमारा कर्तव्य है। क्या कुछ कहा है इस कार्यक्रम के बाद मंत्री ने, आइए हम आपको सुनवाते हैं। आज रत्नागिरी जिल्ह्याच्या स्थानिक उद्योजकांच्या साठी आजचा महत्त्वाचा दिवस आहे। 2 वर्षापूर्वी राज्य स्तरावर जिल्हा उद्योग परिषद जी आम्ही सुरू केली होती त्याच्यामध्ये आम्हाला प्रचंड यश मिळते। त्याचाच हा रत्नागिरी जिल्ह्यातला कार्यक्रम होता। आजच्या रत्नागिरी जिल्ह्याच्या उद्योग परिषदेमध्ये 1037 कोटीचे MOU आज आम्ही जिल्ह्याच्या स्तरावर केले, स्थानिक लोकांमध्ये केलेले आहेत। सुप्रिया केमिकलचे जे मालक आहेत वाघ म्हणून, त्यांनी जवळजवळ 500 कोटी रुपयाची गुंतवणूक रत्नागिरीमध्ये लोटे परशुरामला करण्याचा निर्णय घेतला आहे। MSME मधले जवळजवळ 550 कोटी रुपयाचे MOU आज आम्ही केलेत। मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेतनं आमचं टार्गेट 115% रत्नागिरी जिल्ह्याचं पूर्ण झालं आहे। सबसिडी देण्याचं प्रमाण आमच्याकडे 98% आहे, ते महाराष्ट्रात 1 नंबरला आहे। आणि मला असं वाटतं की आजचा कार्यक्रम हा उद्योग जगताच्या निमित्तानं अतिशय महत्त्वाचा आहे। कोका कोला सारखा प्रकल्प रत्नागिरीमध्ये आला आहे, VIT सेमीकंडक्टर सारखा प्रकल्प रत्नागिरीमध्ये आलेला आहे, धीरूभाई अंबानी डिफेन्स क्लस्टर रत्नागिरीमध्ये येतं आहे, निबे डिफेन्स क्लस्टर रत्नागिरीमध्ये येतं आहे। पण मला असं वाटतं की हा MSMEचा जो बेस आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे आणि रत्नागिरीच्या MSMEजमध्ये जवळजवळ 1037 कोटी रुपयाची गुंतवणूक पुढच्या वर्षभरामध्ये होणार आहे। आणि याच वर्षी होणार आहे अशातला बघणं, मागच्या वर्षी जे आम्ही परिषद घेतली होती त्याच्यातनं देखील सुमारे 1000 कोटीचं एक्सपान्शन रत्नागिरीमध्ये झालं होतं। त्याच्यातलं 700 कोटी रुपयाची अंमलबजावणी झाली, 300 कोटी रुपयाची अंमलबजावणी पुढच्या वर्षभरामध्ये पूर्ण होईल। आणि म्हणून आजचा हा उद्योग विभागाचा कार्यक्रम आमच्या सगळ्यांच्याच दृष्टीनं महत्त्वाचा होता।